शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। न पुरवृषेत प्रियम प्राप्येत न द्विजेत प्राप्तेच्या प्रियम स्थिरबुद्धी असम्मुख। स्थिरबुद्धी त्याच्यानंतर अतिशय स्थिरबुद्धीगत संदेह ब्रह्मविद ब्रह्मविद सिद्धा। याच्यामध्ये साहेबांनी सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत। सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा स्थिरबुद्धी असू शकते, म्हणजे त्याला एखादा आघात झाल्यामुळे बधीरपणा येतो, त्याला स्थिरबुद्धी म्हणत नाही। ते त्याने सांगितलं की बाबा एखादा एकदम काहीतरी बधीरपणा येतो, मॅच हारल्यानंतर कुणी जर पिझ्झा दिला तर विशेष काय वाटत नाही, असं ते हा थोडासा एक तत्कालीन बधीरपणा आहे थोडा, पण मॅच जिंकल्यानंतर मात्र सॉलिड वाटत असंही वाटत नाही असं। पण मुख्यतः ज्ञानीपुरुषाच्या लक्षणाच्या मधला लक्षण काय आहे तर तो जास्ती उद्विग्न होत नाही किंवा हर्षभरित होत नाही, हे लक्षण। आणि ते लक्षण कशामुळे आलेलं आहे, ती त्याची अंतस्थिती, ज्ञानाची स्थिती। ब्रह्मविद जो आहे ब्रह्मणी स्थितः गत संदेह स्थिरबुद्धी असम्मुख, असं सगळे त्याची जी विशेषण त्याच्यामध्ये आहेत की अशी ती व्यक्ती आहे ती अशा रीतीने हर्षभरित होत नाही किंवा उद्विग्न होत नाही। त्याचं एक लक्षण म्हणून दिलेलं आहे गीतेने। हे ज्ञानीपुरुषाची सगळी लक्षणं, कितीतरी लक्षणं दिली। गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की विशेष लक्षणं जी सर्वसाधारणपणे ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगणार पण काय, ज्ञानीपुरुष स्वतःची लक्षणं स्वतः तोंडात सांगणार नाही। नंतर जे ज्ञानीताई आहेत ते त्यांची लक्षणं सांगतील त्याला काहीतरी चुका करतील। त्या भगवंतांनी सांगितले की ज्ञानीपुरुषांची लक्षणं ही अशी। तो एक फार मोठा आस्पेक्ट आहे भगवद्गीतेच्या मध्ये, असं जो युनिकनेस आहे त्याच्यामध्ये ही ज्ञानीपुरुषांची लक्षणं, म्हणजे एकदम इव्हॉल्व्ड सोल। ते सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात म्हणून इव्हॉल्व्ड सोल असं म्हणतात, म्हणजे सोल हा कधीच इव्हॉल्व्ड नसतो, काही प्रिन्सिपल सर्व असतात। पण खूप इव्होल्युशन अटेंड केलेले, हाईट अटेंड केलेली व्यक्ती ती अशा प्रकारे जीवनाचे सगळे रस घालून बसलेले नसते। साहेबांनी ज्या सगळ्या गोष्टी कव्हर खरं केलेल्या आहेत, चांगल्या रीतीने कव्हर केलेल्या आहेत। पण हे आपण लक्ष देतो पाहिजे की ह्या लक्षणांच्या साठी म्हणून आम्ही तशा प्रकारचा होण्याचा प्रयत्न करणे ही काही गीतेची भूमिका नाहीये। किंवा तुम्ही एकदम स्थिर वापर, तर स्थिर होणं हा परिणाम आहे कशाचा तरी दुसऱ्या गोष्टीचा, ते व्हायला पाहिजे। त्याकडे फोकस आहे की ब्रह्मणी स्थित,
ब्रह्मविद याचा अर्थ परमात्मा तत्वाच्या संबंधामधलं त्याचं स्वरूप काय आहे, त्याची साक्षात्कार प्रक्रिया काय आहे, हे जो जाणून घेतो ब्रह्मविद, सगळीकडे तेच तत्व आहे असं ज्याला जाणलेलं आहे त्यांनी वैचारिक दृष्टीने हा एक टप्पा, ब्रह्मणी स्थिता हा दुसरा टप्पा आहे की त्या बरोबर अवस्थेमध्ये असतो, हा त्याचा दुसरा टप्पा आहे. पण ती अवस्था जर माहिती असेल तर त्या अवस्थेमध्ये असणं जास्त सोयीस्कर असत. बरेच विद्वान या दोन शब्दांचा उपयोग करून घेतात आणि ते स्वतःला सर्टिफाय करतात, कारण की विद्वान असल्यामुळे ब्रह्मविद आहेत, त्यामुळे ब्रह्मणी स्थित आम्ही आहोत असं त्यांना वाटतं. पण तसं नसतं. विद्वान असला म्हणून ती व्यक्ती म्हणजे शब्द पांडित्य ज्याच्याजवळ आहे, त्याला जे कळलेलं आहे ते सगळं, त्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की आपण त्या अवस्थेमध्येच आहोत असं त्यांना वाटतं. पण वस्तुतः तो एक प्रकारचा भ्रम असतो. सोप्या पद्धतीने त्यांच्या तोंडून ते येत नाही. देही देखील पंढरी आता आत्मा विटेवरी, हे जसं सहज म्हणतात, देही देखली पंढरी आता आत्मा विटेवरी तो पहा पांढ. ते लोक टीका करत असतात की तू कुठं आहे, मूर्तीत असतो का, काय का वेगळा सगळीकडे आहे वटवट. वटवट म्हणायचं, त्याचं काही निष्पन्न होत नाही. आहे ते सगळं तसंच ठेवून त्याच्यामधलं पाहणं ज्ञानेश्वर महाराजांनी, अरे सगळीकडे मी आहे त्यामुळे सगळं दृश्य बाजूला सावरून मला पाहायचं असं थोडं नाही, त्या दृश्यासगळच मी आहे. फार उंचीची गोष्ट अवघड आहे. आणि त्याला दृष्टांत दिलाय की चंद्राकडनं ज्या वेळेला सूर्य चंद्राला प्रकाश टाकतो, पण ह्या सगळ्या गोष्टीशी तसं काव्यमय विश्व कधी संबंधित नसतं. ते आपलं चंद्राकडे, पण चंद्राकडनं जो असा धवल आणि शीतल आणि छान प्रकाश येतो, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो चंद्र जसा आहे तसाच त्याच्याकडनं प्रकाश येतो. त्याच्यासाठी पण चंद्रबिंब सोलावं लागत नाही, आतमध्ये पांढरं काय. त्यामुळे दृश्य बाजूला करून आतमध्ये पाहिजे असं काही नाही आहे. दृश्यासगट मी आहे, ही फार अवघड गोष्ट. पण देही देखली पंढरी आता आत्मा विटेवरी तो पहा पांडुरंग जाणा. त्याच्यावरून तो पाहिलेला आहे शांती रुक्मिणी निजांगना. त्याच्यावर त्याची पत्नी असते नेहमी. काय पत्नी आहे त्याची? शांती पत्नी त्याची. म्हणजे तुला जर का ईश्वराचा स्पर्श झालेला असेल तर नेसेसरीली तुझं अंतःकरण शांत झालेलं असेल, नाहीतर तो तुझा भ्रमच आहे. तो मी पाहिला, तो अनुभवला, हे सगळं तुझं भ्रमच आहे. तू शांत आहेस का हा पहिला महत्वाचा प्रश्न. कशाने तरी उद्विग्न, कशाला तरी अपेक्षा विलक्षण आहे असणार आहे. माणूस आहे म्हटल्यानंतर त्याला थोड्याफार अपेक्षा असणार. संसार आहे हा, त्या संसारामध्ये अपेक्षा असणार. कुणीतरी चांगला पदार्थ केला नाही, नवरा बायको ज्ञानी असलेला त्यांचा संसार होणं शक्य नाही. एक जण कमी ज्ञानी असला पाहिजे, सगळे अति ज्ञानी असं काही काही त्याच्या असलेल्या संप्रदायाच्या मध्ये केवळ ज्ञान 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 ज्ञान, आणि त्यानंतर ते कितीतरी संसार बिघडलेले मी बघितले. ते विलक्षण बुद्धिमान सगळे लोक एकत्र त्या थोड्या दिवसामध्ये असं नाही होत. आमच्या संत परंपरेमध्ये जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण अशी आहे की आहे ते सांभाळा पाहिजे, मग पलीकडचं पहा. पलीकडचंच पाहिलं जातोय, आहे ते न सांभाळता असं करू नका. पण लक्षणं जी आहेत ती लक्षणं ज्या अनुभूतीतनं डेव्हलप होतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. न प्रवृषेत प्रिय प्राप्य हा जरी का श्लोकाचा चरण पहिल्यांदा आलेला असला तरी देखील तो त्याचा परिणाम आहे. तो जे शेवटी शब्द आले ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता, त्याचा तो परिणाम आहे की जे सुरुवातीचे शब्द आले. या
काही काही वेळेला असं असतं. ते शब्द पहिल्यांदा होतं असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कधी कधी असं होऊ शकतं, मुख्य गोष्ट नंतर असते. ते काय उदाहरण सांगितलं नाही की सूर्य येण्याच्या अगोदर त्याचा प्रकाश येतो की नाही, मग सूर्य येतो. तसं लक्षण ही पहिल्यांदा येतात आणि मग त्याच्यानंतर तत्व काय आहे जे नंतर सांगितलं असतं कधी कधी, त्याचं कारण ते आहे. ज्ञानेश्वरी हा सब्जेक्ट म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी हे असे इंटेलेक्च्युअल आस्वाद घेण्याचे विषय, ब्युटी एकदम आपल्या एकदम भावून जातं, म्हणजे भावात्मक आहे. आकारिले ते तुके नासे तेच सांगतायत की जे म्हणतात देही देखील पडलरी आता आत्मा विटेवरी तो पहा पांडुरंग जाणा शांती रुक्मिणी निजांगना आकारिले ते तुके नासे आत्मा अविनाश विठ्ठल दिसे. आत्मा अविनाश विठ्ठल दिसे, त्याला तरी विठ्ठल असं म्हटलं. आयसा विठ्ठल हृदय द्याई चोखा मेळा जडला पाहिजे. आता हा तर त्या काळामध्ये जे स्पृश्य विलक्षण होतं त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये हा चोखा मेळा महान आणि त्या ह्याच्यावरनं तो इतक्या उंचीचा अनुभव सांगतोय. त्याचं कारण जातीशी संबंध नाहीये या ज्ञानाचा. या ज्ञानाचा संबंध हा ती व्यक्ती अंतःकरण कल्टिवेट कशी करते त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये ती ज्ञानधारणा घेऊ कितपत शकते त्याच्यावर अवलंबून आहे. कुठे काम करतो आहे, काय काम करतो आहे, या सर्व गोष्टींच्या पेक्षा तुझं चित्त कुठे आहे, ह्या त्याची जर का मनापासून आवड आहे. हे लोक खूप भाग्यवान की मनापासून आवड घेऊन जन्मतात, नंतर नंतर पंपिंग करून 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 त्याच्यामध्ये अध्यात्म डेव्हलप झालेलं नाही. हे खरं तर सगळे अवतरलेलेच पुरुष आहेत वस्तुतः. ज्ञानी ही व्यक्ती ज्या वेळेला त्या जन्मात ज्ञानी होते त्यावेळेला अगोदर ती व्यवस्थित डेव्हलप झालेली असते. ते एकदम एका जन्मात एवढे एकदम डेव्हलप होईल डिफिकल्ट होणारच नाही असं, पण डिफिकल्ट जरूर. मग पुनर्जन्म त्याच्यावर विश्वास तुमचा ठेवायला लागतो, 100% ठेवायला लागतो. पुनर्जन्म हा सिद्धांत म्हणून घेतलेला स्वीकारलेला आहे, त्याच्यावर चर्चा केलेली नाहीये की आहे की नाही शिडी असं नाही. पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये 100%. एका मुलाचा दोघं मित्र असतात आणि एक मित्र पुनर्जन्माच्या बाबतीत संदेह निर्माण करत असतो. तर असं कसं घेईल परत पुनर्जन्म वगैरे आणि ते पुन्हा काहीतरी पूर्वीच असं, तर तुला कशावर वाटतं की पुनर्जन्म असेल? तर आता मित्रच आहे त्यामुळे तर वाटतं की तुझ्यावर वाटतं की पुनर्जन्म असला पाहिजे. तुला वाटतं पुनर्जन्म माझ्यावर कसं वाटतं तुला? तो म्हटला कोणी माणूस एका जन्मात इतका मूर्ख होऊ शकत तो तुझा विकसित खूप आवडलं स्टुपिडिटी पण विकसित व्हायला लागते. एकदम माणूस इतका स्टुपिड तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये आहे की एकदम ज्ञानी एका टप्प्यात धाडकर होत नाहीत, पण जसं जे विकसित होतात त्याच्यातला एक शेवटचा टप्पा असतो. त्या टप्प्याला हे सगळे संतपुरुष जे आपण बघतो ते संतपुरुष सत्पुरुष किंवा गिर्देश ज्यांचं न्याय म्हणून लक्षात राहिले हे सगळे त्या टप्प्यावरती आलेले इव्हॉल्व्ड सोल्स असं आपण ज्याला म्हणू की ते इथपर्यंत येऊन त्याच्यानंतर त्यांचा विकास आपल्या बाबतीमध्ये काय असेल हो विचार निर्माण होता. त्या चिन्हाचा की 84 लक्ष एवढी फिरत फिरत आपण या शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत आणि हा आपला शेवटचा जन्म असं समजावं. व्हेरी पॉझिटिव्ह. मला खूप आवडलं की किती जन्म लागतात, किती जरी लागत असेल पण सगळे झाले आमचे या जन्मालाही मुक्त होणार आहोत. अशा प्रकारचा अत्यंत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन आम्ही या सब्जेक्टकडे बघितलं की ही स्थिती आम्हाला डेफिनेटली प्राप्त होईल. म्हणून आम्ही अभ्यास करतोय की आम्ही पुढे काय काय होणार आहोत. तो विकसित होणारा भाग असतो आणि आपण लक्षात घ्या की नक्की आपल्यावरती या अध्यात्माचा एक परिणाम आहे की ज्यामुळे आम्ही ऑल द टाइम आतून स्थिर आहोत. कितीही मनापासून
जे वाटतं तसं नाही झालं तरी देखील आम्ही इतके डिस्टर्ब होत नाही. ही गोष्ट आम्हाला पण लागू आहे की जी या श्लोकात सांगितली. आता पुढे आपण एवढे हर्ष करीत होतो वगैरे, हे सगळे लोक सेलिब्रेशन करतात, तसं आपल्याला टेंडन्सी नाही आपले सेलिब्रेट 4-4, 5-5 आपण पहिल्याच दिवशी सेलिब्रेशन करून जातो वाटत नाही, किंवा एकदा पिठलं भाकरी खावं असं वाटायला लागतं त्या सेलिब्रेशनच्या अन्नाच्या नंतर. ते सगळे प्रकार बघितल्यानंतर साधं छोटं सेलिब्रेशन केलं तरी देखील आपल्याला थोड्या वेळामध्ये त्या गोष्टीपासून निवृत्त व्हावं असं वाटतं. आपण याच कॅटेगरीमध्ये आहोत. न प्रवृषित प्रियम प्राप्त, न द्विजेत प्राप्यच्या प्रेम. हे आम्ही पण असंच आहोत. कितीतरी वेळेला चुकीच्या गोष्टी घडत असतात, नको त्या गोष्टी वाटायला येतात, परंतु आम्ही असे कोलमडून पडत नाही. ही गोष्ट 100% आम्हाला पण लागू आहे. हे असं आम्ही भगवद्गीतेकडे बघताना, आमच्याशी रिलेट करताना आम्ही तिथे नाही आहोत असं म्हणता का? आम्ही तिथे आहोत. पुनर्विकसित नसेल झालं ही स्थिती, परंतु ही बरीच विकसित झालेली आमच्या बाबतीमध्ये पण. काय असं कारण की जसं जसं माणसं तत्वाशी संबंधित होतं तसं जसं ते स्थिर शांत होतं. नुसते काही त्याच्या जीवनामध्ये काही वाटायला येऊ दे, तत्वाशी संबंधित आणि एकदा का ती प्रक्रिया समजून गेली की ते होतच राहतं, न कळत होत राहतं. समजून उमजून आपण करतो, पण ते जर का कमी पडलं तरी देखील ते न कळत तत्वाशी संबंधित असतात. आपण असे नाही राहिलेलो. आता एक प्रकारे विरजण लागलेलं म्हटल्यानंतर त्या दुधाच्या मध्ये दिसलं नाही तरी ट्रान्सफॉर्मेशन चालूच असतं, झालेलं असतं. काही जास्ती घट्ट झालेलं असतं, काही कमी असतं, परंतु ते त्या प्रोसेसमध्ये असतं. त्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत. पुन्हा हे सगळे लक्षण आम्ही समजून घेण्याचं कारण असं आहे की कुठे आम्ही चाललेलो आहोत, कुठे आहोत आणि कुठे सावध राहायला पाहिजे. जे उदाहरण दिलं ते अतिशय अप्रतिम आहे की विवेकानंद स्वामींचं, की कोरडा ज्ञानी व्हा हे माझा उद्देश नाही. अंतःकरणाचा जिवंत पण हा तसंच राखला पाहिजे. आविर्भाव नाही आणला की आपोआप होतच. ज्यामुळे आविर्भाव येतो की ज्ञान, मग तो कोरडा, कारण की तो आविर्भाव टिपायला लागतो. नैसर्गिक जसं असेल तसा लोक काय म्हणतात त्याच्याशी संबंधित आहे. मी काय आहे हे देवाला माहितीये, मला पण माहिती. जास्त अजूनपर्यंत मार्केट त्याच्यावर पडा, नॅचरल व्हायला पाहिजे. दुःख झालं दुःख, दुःख नाही झालं समाजामध्ये योग्य दिसेल असं वागलं पाहिजे. दुःख नाही झालं तरी हसत बसलो असं करता कामा नाही. दुःख शांत राहा. पण महत्वाचाच भाग आहे हा की ही गोष्ट आमच्या बाबतीमध्ये पण घडते. स्थिरबुद्धी बऱ्याच प्रमाणात डेव्हलपिंग स्टेज मध्ये कसं असतं ना, की आम्हाला चॉईस असतो आणि सिलेक्शन असतं. चॉईस असतो आणि सिलेक्शन असतं आणि ही प्रोसेस अखंड चालू राहते. आणि त्यामुळे त्या चॉईस आणि सिलेक्शन मध्ये आम्ही डिस्टर्ब आहोत असं वाटतं. कारण की डेव्हलपमेंट प्रोसेस प्रॉपरली कुठं जाईल हे मला माहित नसतं. कारण चॉईस सिलेक्शन हे सतत चाललेलं असतं. त्याच्या काही प्रिन्सिपल्स मी समजून घेतलेले आहेत, म्हणजे माझ्या जीवनाच्या अनुभवावरून पण समजून घेतलेले आहे, अनेक लोकांच्या जीवनावरून. आपलं कधी फारसं नुकसान होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपलं जर काही फारसं नाहीये, आपलं किती नुकसान होणार आहे ते युटिलाइज करायचं, जास्तीत जास्त प्रयत्न करून जे काही सिलेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढे जातो अशी भूमिका ठेवली पाहिजे. आणि लॉस झाला तर आय एम नॉट बॉदर्ड. ही गोष्ट आम्हाला साधली पाहिजे की लॉस झाला तर मी स्वतःच्याच काही वेळेला खूपच त्रास होतो त्याचा. ऑस्ट्रेलियामधल्या एका मुलाचं मी तुम्हाला सांगतो की त्याने एक चांगली नोकरी सोडली, तरुण मुलगा चांगली नोकरी सोडली आयटी फील्ड मधलं. आता घरी बायको आहे ती पण त्याच फील्ड मधली आहे, नंतर छोटी मुलगी आहे. आता सगळं चांगलं आहे घरातलं, पण एक चांगली नोकरी सोडून दुसरी नोकरी धरली आणि ती नोकरी तितकी चांगली नाहीये. त्याला इतका उद्विग्नपणा आला की आपण काय करत बसू, कारण की अत्यंत चांगल्या नोकरीतनं नको त्या नोकरीमध्ये आलं. म्हणजे सिलेक्शन. आता तुझं वाटलं आता त्याला काय करेल, त्याने ते सगळं सोडून दिलं आणि तो आला. आणि मग जो काही नर्वसनेस ट्रिमेंडस, आणि मग त्याच्यात काय 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 विचार. मग ऑस्ट्रेलियावरून मला फोन, आणि मग ते अति
सुसायडल टेंडन्सी पर्यंत गेलो. केवळ किती वर्ष म्हणलं तू हे कशासाठी करतो, तू फॅमिलीला आनंद देण्यासाठी, तर तू गेल्या पण आनंद होणार ही पहिली गोष्ट. किंवा तू सुसाईड केलं, आता ते लोक सगळे मजेत राहतील. असा विचार करतो खूप त्या वेळेला. म्हणजे असं एखादं लॉ काय लॉ या सगळ्या गोष्टीचं कारण सिलेक्शन करिअर चुकू शकतं आणि मग त्यामुळे दुःख पण होतं. पण अति नको व्हायला, कारण की आपल्याकडे एक तर वय आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल्स आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीवनाचा उद्देश फक्त अनेक नाहीये. ही फार महत्वाची गोष्ट. नुसतं एकच उद्दिष्ट असला की गेलं की गेलं असं नाहीये. जीवनाचं उद्दिष्ट स्पिरिच्युअल आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. काही वेळेला वाईटातनं जावं लागतं, काही वेळेला अति चांगलं मिळत असतं तेव्हाही सांभाळायला लागतं. या गोष्टी सांभाळण्याच्या आहेत. पण बेसिक स्ट्रक्चर पण आमचं या ज्ञानी पुरुषांच्या सारखंच आहे असं आम्ही ठेवलं पाहिजे. ते पूर्ण डेव्हलप नाही झालेलं, ते साधारण डेव्हलप होते. तेव्हाच आम्ही अशी भूमिका ठेवली पाहिजे की जेव्हा ते पूर्ण डेव्हलप होतं त्यावेळेला त्याला सपोर्टची गरज नसते, डेव्हलपच असतं ते. म्हणजे जेव्हा ते अर्धवट डेव्हलप असतं त्यावेळेला त्याला सपोर्टची गरज असते. आणि म्हणून आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तो सपोर्ट कशाचा लागतो, तर एक प्रेरणा लागते की मी या उंचीला जाणार आहे म्हणून. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी कसं वागायला पाहिजे याच्यासाठी म्हणून जो विचार येतो त्याला विवेक असं म्हणतात. म्हणून विवेक आणि त्या प्रेरणेने ध्येय या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाहिजेच जसे की संत, त्यांना काही जवळ नव्हतं, आनंदाच्या कोटी साठलेल्या मोठी. कोण म्हणलं? तुकाराम. काही नव्हतं घरामध्ये, बायको त्यांच्या इतकी आध्यात्मिक नव्हती आणि ती खूपच प्रॅक्टिकल होती आणि ते त्यांना त्रास व्हायचा त्याचा. पण छान त्यांचं तिचं प्रेम होतं त्याच्यावरती. ती एक रेअरच गोष्ट होती ती. पॉइंट होता असं म्हटलं तर काय हरकत नाही. पण सांगायचं म्हणजे असं की खूप अगदी आम्हाला जेवढ्या चांगल्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये हे नव्हते लोक. स्वामी आमचे म्हणायचे की तुकाराम महाराज बघा आमच्याकडे सगळं आहे तरी देखील आम्ही रडतो. तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात तुमच्यावर सगळं आहे तरी तुम्ही रडता, आमच्यावर काही नाही तरी आम्ही हसतो. असं म्हणतो की आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. प्रेमाचा प्रवाह नाव लवलाव अखंड खंडे माझी रामकृष्ण नारायण खरी ऐक्य परत तुका म्हणे समतील. अशी उंचीची अवस्था या माणसांनी कमीत कमी फॅसिलिटीज रिसोर्सेस असताना गाठली. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की ते एका जन्मात हे डेव्हलप झालेलं नाही. तुकाराम हे अवतारी पुरुष म्हणूनच जन्माला आले, त्यामुळे त्यांच्याशी आपण तुलनाच नाही करू शकत. म्हणजे या लोकांशी आपण तुलना नाही करू शकत. पण त्याच्याकडे बघून आम्ही ते सांगतात त्यानुसार आम्ही थोडं शिकायचा प्रयत्न करू शकतो. अमुक काही गोष्ट नाही घडली तू नाही का, त्याचं कारण मला उंचीवर जायचं आणि त्या मला प्रेरणा आहे की उंचीवर जाण्याच्या. तसंच माझी डेव्हलपमेंट पण झालेली आहे आणि त्या डेव्हलपमेंटला धरून मी उंचीवरती जायलाच पाहिजे. तसं झालं नाही तर मला त्रास होईल. तुम्ही बघा एखाद्या अशा प्रकारच्या काहीतरी चांगलं झालं म्हणून मोठं काहीतरी सेलिब्रेशन करायचा आपल्याला त्रास होतो. असं वाटतं काय केलंय आपण एवढं म्हणून सेलिब्रेशन करायचं असं जे आपल्याला वाटतं. त्याचं कारण की ही स्टेज डेव्हलप झालेली आहे म्हणून. त्याच्याकडे एका पॉझिटिव्ह अँगलने बघितलं पाहिजे, एका साधक अँगलने बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः आपण त्या प्रोसेसमध्ये कुठल्या तरी एका टप्प्यावर आहोत अशा भूमिकेतनं स्वतःकडे बघितलं पाहिजे. स्वतःकडे आपण नेहमी वाईट नजरेने बघतो, दुसऱ्यापेक्षा स्वतःकडे ते चांगलं पाहिजे. स्वतःकडे चांगल्या नजरेने बघायला पाहिजे. स्वतःला क्षमा पण करायला पाहिजे. आपण दुसऱ्याला आपण क्षमा करतो, स्वतःला नाही करत. सारखं मागचं हे बरोबर नव्हतं सगळं, हेच करू तेच करू तेच करू ना. कितीतरी लोक चुकत असतात, मी चुकून स्वतःला थोडंसं सांभाळलं पाहिजे. स्वतःला अलाउन्स दिला पाहिजे. इतरांना जसं आपण स्पेस देतो तशी स्वतःला पण दिली पाहिजे.
नाही तर माणसं काही स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी स्वतःला इतकं चांगलं करतात की डेव्हलपमेंटच स्टॉप होते. याला विवेकानंदांचा विरोध आहे, असं करता का? पण ही गोष्ट एक विचार येतो, अनेक अँगल्सने आम्ही समजून घेऊ. एक तर मध्यवर्ती भूमिकाच आहे जी भगवद्गीतेमध्ये मांडलेली आहे, ज्ञानेश्वरीत मांडलेली आहे, जी सागरने पूर्णपणे व्यक्त केली चांगल्या रीतीने. त्याच्याच प्रकारे अजून काही मी त्याकडे पाहण्याचे अँगल्स तुम्हाला सांगतोय की स्वशी संबंधित, स्वतःशी संबंधित करायचं आणि पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं. इथे काय बाबा ते ज्ञानी पुरुष, आपण काय असं कधी म्हणायचं नाही. आपण पण ज्ञानी पुरुष, अर्धविकसित ज्ञानी आहोत. अर्धवटाचं मी म्हणत नाही, अर्धविकसित ज्ञानी आहोत. आणि त्या भूमिकेमधनं आम्ही स्वतःकडे बघायला पाहिजे. आणि तसं छान आहे. माझा पहिला दिवस आहे वर्षाचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वतःकडे नेहमी पॉझिटिव्हली बघायचं, त्यावेळी छान वाटतं. आणि सिच्युएशन तर येतात जातात, आपण स्थिरच आहोत, आनंद पण घेणार आहोत, त्याच्यात ते शंका नाही. तर हा सब्जेक्ट खूप छान आहे. ज्ञानी पुरुषाचा सब्जेक्ट एवढ्यासाठी आहे की तो आमच्याशी रिलेट कसं करता येईल ही एक पहिली गोष्ट. आणि त्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी आम्हाला कुठे कुठे सपोर्ट लावायला लागतील हा दुसरा विचार त्याच्यावर आलो. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.